हरिओम. आज रविवार 29 जून 2025 शके 1947. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. पुण्यतिथी कशी साजरी करावी ऐकूया महाराजांचे विचार. ते आपल्याला सांगतात की सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल, या दिवशी जो नेम कराल ना तो सतत टिकण्यासारखा असतो. आणि म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचं नाही असं आधीच ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखं काही केलं तर श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला ना त्याच्याजवळ आपण राहावं असं मला वाटतं. पण तुम्हीच दार लावून ठेवलं तर मी काय करणार हो. पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलंच नाही तर तो काय करणार. तसं विषयात राहून दारं बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली माततच चाललाय, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितलं तरी नाम सोडू नका. जसं पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही कधी, तसं तुम्ही नामाचे कास घट्ट धरलीत ना की काळ काही करू शकणार नाही. समर्थाने नामाच्या समासात सांगितलं आहे, समासामध्ये सांगतायत तसं हेच नाम रूप असं समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रगट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रगट होत जाणं हेच खरं हिताचं आणि कायमचं असतं. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणं, काहीतरी तेज दिसणं, दृष्टांत होणं, ठीक आहे, इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त हडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूर येऊ दे असं म्हणाला तर ते वेड्यासारखं होईल की नाही. याच्या उलट त्याने नीट औषध घेतलं तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचं शरीर मात्र घट्ट होईल. तसंच परमार्थाच्या अनुभवाचं आहे, आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरता पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात ना. खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहे. पैसा, लौकिक, मुलं, मित्र, आप्त सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशामध्ये सुद्धा नाम आवडीने घेणं किती कठीण आहे. त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्त असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे आणि म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता अगदी मनापासून नाम घ्यायचं आजच्या दिवसापासून ठरवा. संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनामध्ये आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.